गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण की अंतर्गत तपासणी म्हणजे काय. आज आपण बघूया की अंतर्गत अंकेक्षण म्हणजे काय. बघा, एखाद्या संस्थेच्या किंवा व्यापाऱ्याच्या वही खात्याचे अंकेक्षण जेव्हा त्याच व्यवसायी पगारी कर्मचाऱ्यांकडून केले जाते त्याला अंतर्गत अंकेक्षण असे म्हणतात. म्हणजे अंकेक्षणाचं कार्य वही खात्याची तपासणीच नाही तर अंकेक्षणाचे कार्य जेव्हा एखाद्या संस्थेचे पगारी कर्मचारी करतात त्याला काय म्हणतात, अंतर्गत अंकेक्षण. अंतर्गत म्हणजे इंटरनल. ठीक आहे. त्या व्यवसायाचे व्यवहार व्यवस्थित राहायला पाहिजे, चुका ज्या आहेत त्या लक्षात आल्या पाहिजे, अफरातफरी नियंत्रणात राहायला पाहिजे. यासाठी काय करतात की वर्षभर तिथे जे आहे अंतर्गत तपासणीसोबतच अंतर्गत अंकेक्षण ही प्रणाली पण राबविण्यात येते. त्याच्यात काय केलं जातं की तिथे जे आहे काही कर्मचाऱ्यांना जे आहे ते नियुक्त केलं जातं. ते पगारी कर्मचारी असतात आणि त्यांच्या मार्फत जे आहे अंतर्गत अंकेक्षण केलं जातं. एक खास फरक हा आहे की व्यवसायामध्ये जर अंतर्गत अंकेक्षण असेल तरीही वर्षाच्या शेवटी जे आहे ते बाहेरील अंकेक्षणाकडून अंकेक्षण करून घेणं गरजेचं आहे. कारण की अंतर्गत अंकेक्षणाचा अहवाल कधीही चालत नाही. बाहेरील जो अंकेक्षक राहील तो जो अहवाल देईल तो मान्य केला जातो. तर अंतर्गत अंकेक्षण जरी असलं तरी बाहेरील अंकेक्षणाकडून अंकेक्षण करून घेणं जे आहे ते गरजेचं आहे. हे पगारी अंकेक्षक जे राहतात ते त्या संस्थेच्या हिशेब पुस्तकांचे जमा खर्चाचे अंकेक्षण करतात व हिशोबातील चुका, लबाडी, अफरातफरी, अनियमितता, त्रुटी इत्यादी शोधून काढतात आणि त्याच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न करतात. अशा अंकेक्षकांनी केलेल्या अंकेक्षणाला काय म्हणतात, अंतर्गत अंकेक्षण म्हणतात. ज्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असतात किंवा ज्या संस्थेचा व्याप फार मोठा असतो अशा व्यवसायात आर्थिक व्यवहार नोंदविताना चुका होऊ नये किंवा इतर कोणत्याही गडबड होऊ नये म्हणून त्या व्यवसायातीलच नियुक्त कर्मचाऱ्यांमार्फत जे अंकेक्षण केलं जातं त्याला म्हणतात अंतर्गत अंकेक्षण असं म्हटलं जातं. कर्मचारी तसेच कार्यरत असल्यामुळे त्याच व्यवसायात अंकेक्षण करण्याचे कार्य करू शकतात, पण ते कर्मचारी स्वतंत्र अंकेक्षक म्हणून कार्य करू शकत नाही. आणि त्यांनी अंकेक्षण केलं असलं तरीही स्वतंत्र अंकेक्षण बाहेरील अंकेक्षण नियुक्त केलेल्या अंकेक्षकाकडून अंकेक्षण करून घेणं जे आहे ते गरजेचं असतं. अंतर्गत अंकेक्षण हा अंतर्गत नियंत्रणाचाच एक काय आहे, भाग आहे. यानंतर बघूया की अंतर्गत अंकेक्षणाचे उद्देश. लेखांकन, वित्तीय आणि इतर बाबींशी संबंधित नियंत्रण पद्धतीचे मूल्यमापन आणि समीक्षा करणे. बघा, लेखांकन किंवा वित्तीय किंवा त्याच्याशी रिलेटेड जितक्याही बाबी आहेत, संबंधित जितक्याही बाबी आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे आहे ते अंतर्गत अंकेक्षणाचा उपयोग केला जातो. पूर्वनिश्चित धोरणे, योजना आणि कार्यपद्धतीचे पालन होत आहे किंवा नाही याची तपासणी करणे. प्रत्येक व्यवसायाचे काही पूर्वनिर्धारित योजना असतात, धोरणे असतात आणि त्यांची एक कार्यपद्धती असते. त्या कार्यपद्धतीनुसार कार्य होत आहे किंवा नाही, त्यांचे लेखांकन त्या कार्यपद्धतीनुसार लिहिले जात आहे की नाही याची तपासणी करण्याचेही कार्य कशा अंतर्गत केलं जातं, अंतर्गत अंकेक्षणाद्वारे केलं जातं. संघटनेत व्यवस्थापनाशी संबंधित माहिती विश्वसनीय आहे किंवा नाही हे ठरविणे. जी काही माहिती संघटनेमध्ये आहे, व्यवस्थापनाशी संबंधित जी काही माहिती आहे ती बरोबर आहे किंवा नाही त्याची विश्वसनीयता परखून पाहण्यासाठी पण अंतर्गत अंकेक्षण केलं जातं. व्यवसायातील व्यवहारांच्या सर्व नोंदी बरोबर आहेत, त्याचा योग्य उपयोग होत आहे याबद्दल खात्री करून घेण्यासाठी पण अंतर्गत अंकेक्षण केलं जातं. निश्चित केलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी केलेल्या कामाच्या गुणात्मक दर्जाची समीक्षा करण्यासाठी अंतर्गत अंकेक्षण केलं जातं. अंतर्गत अंकेक्षणाद्वारे काय केलं जातं की लिहिलेले जे लेखाजोखे आहेत त्याचं लेखांकन जे केलेलं आहे त्याची तपासणी केली जाते आणि त्या तपासणीमध्ये ज्या व्यक्तीला जे काम वाटून दिलेलं आहे, ज्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत त्यांनी त्यांचं कार्य जे आहे ते किती तत्परतेने आणि किती गुणात्मक दर्जाने केलेलं आहे याची समीक्षा केली जाते. आणि या सर्व अंकेक्षणामध्ये लक्षात येतं की जर काही कार्यसंचालनात जर काही गडबड असेल त्याला सुधारण्यासाठी पण काय केले जातात, उपाय जे आहे ते सुचविले जातात. आता आपण बघूया की अंतर्गत अंकेक्षणाची वैशिष्ट्ये काय आहेत की सर्वात पहिले अंतर्गत अंकेक्षण कोण करेल. अंतर्गत शब्द जिथे आला त्याचा अर्थ काय आहे की व्यावसायिकांचे कर्मचारी जे कार्य करतील त्याला म्हणतात अंतर्गत. तर अंतर्गत अंकेक्षण जे राहील ते कोण करेल, ते पगारी कर्मचारी
जे अंकेक्षक असतात त्यांची नियुक्ती केली जाते. संस्थेतील पगारी कर्मचाऱ्यांचे अंकेक्षक म्हणून नियुक्ती केली जाते आणि ते अंतर्गत अंकेक्षणाचे कार्य करतात. ज्या संस्थेचे आर्थिक व्यवहार फार मोठ्या प्रमाणात असतात किंवा त्यांची ते करोडो रुपयाच्या उलाढाली होत असतात, तिथे त्या व्यवसायात अंतर्गत अंकेक्षकाची नियुक्ती करणे फार गरजेचे असते. कारण की व्यवसाय मोठा असल्यामुळे आर्थिक व्यवहार जास्त असतात आणि त्याची तपासणीचे कार्य जे आहे ते फार मोठे असते. त्यामुळे अंतर्गत अंकेक्षणाची गरज पडते. अंतर्गत अंकेक्षणासाठी नियुक्त अंकेक्षक सर्व लेखापुस्तकांची तपासणी करतात. अंतर्गत अंकेक्षणातील कार्यपद्धतीवर अंतर्गत तपासणीचे नियंत्रण असते, कारण की अंतर्गत तपासणीच्या नियंत्रणामध्येच अंतर्गत अंकेक्षण केलं जातं. संस्थेची हिशेब पुस्तके जमा खर्चे वेळेच्या वेळी लिहिले जातात, कारण की प्रत्येकाला आपली जबाबदारी आणि काम वाटून दिले असल्यामुळे सर्व काम जे आहे ते वेळेच्या वेळी पूर्ण केले जातात. तसेच चुका, लबाडी, अफरातफरी इत्यादी गोष्टी तर होत नाही आणि जर होत असेल तर त्याच्यावर वेळेवर काय करता येतो, आळा घालता येतो. अंतर्गत अंकेक्षणाद्वारे हिशेब पद्धतीत सूत्रबद्धता, अचूकता, सुलभता आणण्याचा प्रयत्न केला जातो. व्यवसाय संस्थेच्या उद्देशपूर्तीसाठी अंतर्गत अंकेक्षण फार उपयुक्त आहे, कारण की व्यवसायाचे जे उद्देश आहे त्याला साध्य करण्यासाठी व्यवस्थित काम करणे गरजेचे आहे आणि व्यवस्थित काम करण्यासाठी अंतर्गत अंकेक्षण करणे जास्त उपयुक्त ठरतं. अंतर्गत अंकेक्षणात कार्य तत्परतेला अधिक महत्त्व दिलेलं आहे, कारण की प्रत्येकाला आपले काम आणि जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यतत्परता येते आणि कार्यतत्परतेमुळे अंतर्गत अंकेक्षण जे आहे ते जास्त चांगल्या तऱ्हेने केलं जातं. जमा खर्चाचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत अंकेक्षणाचे काम सुरू होते. ठीक आहे, जे अकाउंट्स लिहून झाल्यानंतर अंतर्गत अंकेक्षणाचे कार्य जे आहे ते सुरू करण्यात येतं. अंतर्गत अंकेक्षण प्रभावी होण्यासाठी उच्चस्तरीय व्यवस्थापन वर्गाकडून सहकार्य मिळणे आवश्यक ठरते, कारण की पुष्कळशी माहिती जी आहे ती उच्चस्तरीय व्यवस्थापनाकडून लागते अंकेक्षण करण्यासाठी आणि त्यावेळेस त्यांचं सहकार्य जे ते मोलाचं समजलं जातं. अंतर्गत अंकेक्षणात व्यवस्थापनाची कार्यक्षमता देखील तपासली जाते, की व्यवस्थापन किती कार्यक्षमतेने प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवत आहे किंवा त्यांची निर्णय क्षमता किती चांगली आहे, ते किती चांगल्या तऱ्हेने व्यवसाय सांभाळत आहे याची सर्वांची तपासणी देखील जे आहे अंतर्गत अंकेक्षणात केली जाते. अंकेक्षणाचे कार्य सहज आणि सोप्याने सुटसुटीत करण्यासाठी अंतर्गत अंकेक्षणाचा उपयोग केला जातो. बघा, मी पहिलेच सांगितले की अंतर्गत अंकेक्षण केलं तरीही वार्षिक अंकेक्षण करणं जे आहे ते गरजेचं आहे आणि वार्षिक अंकेक्षण करण्यासाठी बाहेरील अंकेक्षकाची नियुक्ती केली जाते. जर अंतर्गत अंकेक्षण उपयोगात आणलं जात असेल तर काय होतं की वार्षिक अंकेक्षण किंवा सतत अंकेक्षण किंवा अंकेक्षणाचे इतर प्रकार जे कोणत्याही प्रकारचे अंकेक्षण करत आहे ते करण्यासाठी सोपं होतं. अंतर्गत अंकेक्षणामुळे वार्षिक अंकेक्षण नियतकालिक अंकेक्षण करणं सुलभ होतं. व्यवसाय संस्थेतील संसाधनाचा काटकसरीने आणि परिणामकारकपणे उपयोग केला जात आहे किंवा नाही, किंवा व्यवसायाच्या उद्देशपूर्तीसाठी त्याचा उपयोग कशा प्रकारे केला जात आहे हे समजण्यासाठी पण अंतर्गत अंकेक्षण जे आहे ते उपयुक्त ठरतं. एखादं कार्य करताना जो खर्च होत आहे तो योग्य आहे किंवा नाही, किंवा ते एखादा खर्च झाल्यामुळे तोटा तर होत नाही आहे, हे सर्व शोधून किंवा समजण्यासाठी अंतर्गत अंकेक्षण जे आहे ते फार परिणामकारक महत्त्वपूर्ण समजलं जातं. अंतर्गत अंकेक्षणामुळे तोटा किंवा अयोग्य खर्च हे स्पष्टपणे सर्वांसमोर येतात. अंकेक्षण कार्यक्रमाप्रमाणेच अंतर्गत अंकेक्षणाचाही कार्यक्रम तयार करावा लागतो आणि त्यानुसार तो राबवावा लागतो. अंकेक्षण कार्यक्रमामध्ये जसं स्टेप बाय स्टेप काम दिलेलं असतं की पहिल्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी काय करायचं, तिसऱ्या दिवशी काय करायचं, तसेच पूर्ण प्रोसेस जी आहे, पद्धत जी आहे ती अंतर्गत अंकेक्षणामध्ये पण वापरली जाते आणि त्याचा एक कार्यक्रमाचा पूर्ण आराखडा तयार केला जातो आणि त्या आराखड्यानुसार जे आहे ते पूर्ण कार्यक्रम जो आहे अंकेक्षण कार्य जे ते राबविण्यात येतं. यानंतर आपण बघा याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अंतर्गत तपासणी म्हणजे काय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अंतर्गत अंकेक्षण म्हणजे काय. आता या दोघांमधला बेसिक फरक जो आहे तो काय आहे, त्याच्यामधला डिफरन्स काय आहे ते आज आपण बघूया. अंतर्गत तपासणी म्हणजे काय की लबाडी, कपट किंवा चुका इत्यादींना आळा घालणे, हिशेब अचूक लिहिणे हे अंतर्गत तपासणीचा उद्देश आहे. म्हणजे
लेखे लिहिताना त्याच्यात काही गडबड होऊ नये, हिशेब लिहिताना त्याच्यात काही चुका होऊ नये, कपट होऊ नये, हे बघणं हे जो आहे तो काय आहे, अंतर्गत तपासणीचा उद्देश आहे. तर अंतर्गत अंकेक्षण काय आहे की लिहिलेल्या हिशेबात चुका नाही किंवा लबाडी किंवा कपट झालं नाही ते शोधून काढण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हणतात, अंतर्गत अंकेक्षण असं म्हणतात. अंतर्गत तपासणीमध्ये काय म्हटलेलं आहे की लेखे लिहिताना लबाडी, कपट किंवा चुका होऊ नये या किंवा होत असल्यावर त्याच्यावर आळा घालणे. आणि अंतर्गत अंकेक्षणमध्ये लेखे लिहिल्यानंतर हिशेबात किंवा चुका, लबाडी किंवा कपट असेल ते शोधून काढून त्याची तपासणी करून त्याला सुधारवण्याचं कार्य जे आहे ते कशात केलं जातं, अंतर्गत अंकेक्षणामध्ये केलं जातं. अंतर्गत तपासणी एक पद्धत आहे, प्रणाली आहे. तर अंतर्गत अंकेक्षण एक क्रिया आहे, त्या पद्धत संपल्यानंतर ही क्रिया जी आहे ती केली जाते. अंतर्गत तपासणी प्रणालीमध्ये संपूर्ण कामाचे विभाजन जे आहे ते कर्मचाऱ्यांमध्ये केली जाते. अंतर्गत अंकेक्षणामध्ये नोंदणीची तपासणी केली जाते. याच्यात कामाचे विभाजन खूप जास्त लोकांमध्ये केले जात नाही किंवा याच्यामध्ये पुन्हा पडताळणी कामाची होत नाही. म्हणजे एका व्यक्तीचं काम दुसरा व्यक्ती तपासत नाही. एका व्यक्तीचं काम दुसऱ्या व्यक्तीद्वारे तपासल्या जाणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात, अंतर्गत तपासणी. आणि अंतर्गत तपासणीनुसार लिहिलेले लेखे ची नोंदणी तपासण्याच्या कार्याला म्हणतात अंतर्गत अंकेक्षण. अंतर्गत तपासणी म्हणजे कामाचे विभाजन असल्याने एका कर्मचाऱ्याने केलेल्या नोंदणीची तपासणी पुढील कर्मचाऱ्यातर्फे आपोआप होत असते. अंतर्गत तपासणीमध्ये काय केलं जातं की कर्मचाऱ्यांमध्ये काम टप्प्याटप्प्याने वाटून दिले असल्यामुळे नोंदणीची जी तपासणी आहे ती टप्प्याटप्प्याने होते. म्हणजे एका कर्मचाऱ्याने केलेल्या कामाची तपासणी दुसऱ्या कर्मचाऱ्यांमार्फत होते, दुसऱ्याने केलेल्या कामाची कर्मचाऱ्याची तपासणी तिसऱ्या कर्मचाऱ्याद्वारे होते. तर या पद्धतीला जे आहे ते म्हणतात अंतर्गत तपासणी. अंतर्गत अंकेक्षणासाठी वेगळ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते आणि त्यांच्या कोणतीही साखळी जी आहे ती निर्माण होत नाही, कारण की त्यांच्यामध्ये काम जे आहे ते वाटून दिलं गेलं असल्यामुळे त्यांच्यात साखळी निर्माण होत नाही. ते 2 किंवा 3 व्यक्ती मिळून पूर्ण अंकेक्षणाचे कार्य करतात. अंतर्गत तपासणी पद्धती नोंदणीसाठी वापरली जाते. लेखे लिहिण्यासाठी अंतर्गत तपासणी पद्धती जी आहे त्याचा वापर केला जातो. मात्र अंतर्गत अंकेक्षण जे आहे ते नोंद केल्यानंतर ज्या नोंदी केलेल्या आहेत त्याला तपासण्यासाठी अंतर्गत अंकेक्षणाचा उपयोग केला जातो. थँक्यू.